मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणच्या विकासाची जीवनवाहिनी। मात्र या महामार्गावरील कामांबाबतचे प्रश्न काही संपताना दिसत नाही। एका बाजूला खेड तालुक्यात उन्हाळाभर रखडलेली कामं पावसाळा सुरू होताच वाहतुकीला अडथळा बनली आहे, तर दुसऱ्या बाजूला पावसाच्या पहिल्याच धारेत महामार्ग खचून अपघात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कामाच्या नियोजनाचा अभाव, सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न आणि महामार्गाच्या गुणवत्तेवर निर्माण झालेले गंभीर प्रश्न यात पुन्हा एकदा यंदाच्या वर्षीही मुंबई गोवा महामार्ग अडकून पडला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेली अनेक वर्ष सुरू आहे। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात या कामांमधील नियोजन शून्यता पुन्हा एकदा समोर आली आहे। दाबेळ गावाजवळ पादचारी पूल उभारण्यासाठी महामार्गावरील वाहतूक वळवून काम सुरू करण्यात आलं। विशेष म्हणजे या ठिकाणी ना वाहतूक पोलीस उपस्थित होते, ना सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या। वाहन चालकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स, इशारा फलक आणि अधिकाऱ्यांची उपस्थितीही दिसून आली नाही। त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर अशा पद्धतीने कामं सुरू करण्यामागील नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कोकणामध्ये मान्सूनची सुरुवात झालेली आहे आणि आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटामध्ये। माझ्या पाठीमागे जो तुम्ही पाहताय तो परशुराम घाट आहे। परशुराम घाटामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळणे, रस्ता खचणे असे प्रकार घडले होते आणि या प्रकारांना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने अनेक प्रयत्न हे केले होते, परंतु ते प्रयत्न आणि ती कामं आत्ता पूर्णपणे ठप्प असलेली आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी जे काम आहे ते अर्धवट सोडून या कंत्राटदार कंपनीचे लोक गेलेले आहेत। एका बाजूला जर बघितलं तर रिटेनिंग वॉल किंवा संरक्षक भिंत जी बांधलेली आहे ती अर्धवट ठेवलेली आहे। साधारण 100 मीटरचे भिंतीचा भाग हा अद्याप बांधलेलाच नाही आहे। त्या ठिकाणी केवळ मातीचा भराव हा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे खेड तालुक्यातील आवाशी येथे पावसाच्या पहिल्याच धारेत महामार्गाचा काही भाग खचल्यानं अपघात घडला। खेडहून चिपळूणच्या दिशेनं जाणारा मालवाहतूक ट्रक रस्ता खचल्यामुळे अडकला। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अद्यापही या ठिकाणी महामार्गाचं काम सुरू असताना पावसाच्या सुरुवातीस रस्ता खचल्यानं कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारला जाणारा महामार्ग पहिल्याच पावसात खचत असेल तर संबंधित यंत्रणांनी उत्तर द्यावं, अशी मागणी स्थानिकांकडून होती आहे। आणि इथलं गाडी जो मिळते ते ऑलरेडी त्यांच्याकडे ड्रायव्हर असल्यामुळे तिथं गाडी ऑलरेडी अशी धुतली की त्यामुळे गाडी सुद्धा नाही पाट्यात केलं ना जास्त गाडी वरती आणण्याचा प्रयत्न केला, पण गाडी खाली चौक्यात आणि ह्या रस्त्या इथे ह्या पत्तीला आली, बॅकच्या 3-4 फूट साईडला आली, ते गाडी त्यांना ऑटोमॅटिक ते बसली गेली डायरेक्ट। रस्ता पुन्हा हा 2 फूट आधी बसला ते बाहेर आता आपल्याला गाडीचा घेऊन गेला तर तिथं गाडी काही फुटला पसली गेली। गाडी बसल्याने गाडी एक साईडला लोड आला, गाडी या साईडला पलटी झाली। मुंबई गोवा महामार्गावर कामांमध्ये नियोजनाचा अभाव, सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि गुणवत्तेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत। त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित होणार का, याकडे आता कोकणवासियांचं लक्ष लागलंय। खेडहून अनुज जोशीसह राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।